डोलारा तालुका लोहा येथील सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवकांचा भ्रष्टाचार। डोलारा येथील दलित वस्तीतील निधी रमाई आवास योजना, पंतप्रधान घरकुल योजना, विहिरीसाठी गावातील सामान्य गोरगरीब मजुरी करणाऱ्या लोकांकडून घरकुलासाठी 5,000 ते 25,000 पर्यंत एवढे रक्कम गावचे ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक यांनी घरकुल मंजूर करून देतो, पुढील कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे बोलून त्यांच्याकडून अनेक मोलमजुरी करणाऱ्या लाभार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले आहेत व त्यांचे कुठल्याच प्रकारचे कामे केले नसल्यामुळे गावातील लाभार्थी व नागरिक, ग्रामसेवक मधुकर मोरे, सरपंच विमलबाई गिरी नामधारी यांचा मुलगा नारायण गिरी, रोजगार सेवक संजय वाघमारे यांनी डोलारा गावातील जॉब कार्ड करतो म्हणून सुद्धा गरीब लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत। लाभार्थ्यांना नमुना नंबर किंवा मतदान यादीत नाव नसताना सुद्धा घरकुल मंजूर करण्यात आले आहे। बोगस सह्या करून मोठ्या प्रमाणात बिले उचलण्यात आले आहेत। गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, नवयुवकांनी नाराजी, खंत व्यक्त केली आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जो कोणी या साखळीमध्ये असेल त्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे। जो दोषी आहे त्यांच्यावर मानधनावर बोजा टाकण्यात यावा असे गावकऱ्यांनी मागणी केली आहे। आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक विनोद डाकोरे। ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचा ऑपरेटर नाही। ग्रामसेवकाला तशी काही समस्या, अनेक नागरिकांना जन्म प्रमाणपत्र काढायची आवश्यकता असते आणि मृत्यू प्रमाणपत्र आवश्यकता असते, परंतु ग्रामसेवक तो काटकळंब्याला पाठवतो, काटकळंब्याला, कारण की तिथे का आहे ते ग्रामसेवकालाच माहीत। दुसरा मुद्दा, ग्रामपंचायतीमध्ये पाणी फिल्टरचे आपण बघू शकतो सर, पाणी फिल्टरची व्यवस्था आपण गावामध्ये एक सोडून आमच्या गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी 2 विहिरी आहेत, परंतु दोन्ही विहिरीला अशुद्ध पाणी आहे। आपण स्वतः जाऊन स्वतः चौकशी करू शकता। गावामध्ये आज 3 वर्ष झाल्यापासून गावात फिल्टर पाणी व्यवस्था करण्यासाठी गावापासून नावाला देखरूपीसाठी रंगरूपीसाठी पाणी पुरवठ्यासाठी फिल्टर मशीन आणून ठेवलेले आहे, परंतु एकाही गावातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा भेटत नाही। आपण गावामध्ये येताना आपलं पाण्यानं स्वागत झाले असेल, नाली पाणी व्यवस्थापन नाही, कोणतीच नालीचं दुरुस्तीकरण नाही। 15 दिवसाअगोदर यांनी कुठे नाली दुरुस्ती केली हे त्यांनाच, ग्रामपंचायतलाच माहित। आपल्याला येताना पाणी व्यवस्थापनेचं कुठंच काही दिसत नाही। येताना रोडवरून येताना तुमचं पाण्यानं स्वागत झालेलं असेल कोणत्याच। कवळे साहेब, तुम्ही जे हे कथन करताय गावाची व्यथा, गावाचं दुःख, एक तरुण कार्यकर्ता, उद्या ह्या गावाचा भावी आधारस्तंभ म्हणून ग्रामसेवक तुमच्याकडे पाहतात, पण या गावामध्ये ग्रामपंचायत म्हणले की लोकशाही आली, लोकशाही आली म्हणले का लोकशाहीचे काही नियम घालून दिले। त्याच्यामध्ये जशी ग्रामसभा आहे, ग्रामपंचायतची मासिक बैठक आहे, ग्रामपंचायतच्या सरपंचाचं कर्तव्य आहे, ग्रामसेवकाचं कर्तव्य आहे। याचं निरीक्षण केलं असता तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं? घेतली ना सर, तुमच्या इथल्या गावातल्या प्रत्येक नागरिकांना तुम्ही विचारू शकता, ग्रामसेवक हा 26 जानेवारी रोजी उपस्थित असणं आवश्यक असतो, परंतु ग्रामसेवक हा 26 जानेवारी तो त्याचा स्वतः प्रतिनिधी म्हणून कोणता होता त्या प्रतिनिधीने आम्हाला लेटर दिलं नाही, अनुपस्थित। ग्रामसेवकाचं नाव सांगू? मधुकर मोरे हा ग्रामसेवक आहे, स्वतःला स्वयंघोषित संजय बालाजी बेटकर। बरं, आपण या गावचे रहिवासी आहात बरोबर? डोलारा शेतकरी आहात बरोबर आहे? शेतकरी। नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्रामसेवकाबद्दल आणि सरपंचाबद्दल इथले? मी सांगतो, आमच्या गावचा कारभार, सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे। बाईचं नाव काय? महिला विमलबाई श्यामगिरी गिरी, त्यांचे पुरे कारभार त्यांचा मुलगा नारायण श्यामगिरी गिरी, आणि ते हे सुद्धा सेवक सुद्धा ग्रामपंचायतचा ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो। आणि मी सांगतो, म्हणजे स्वतः मी या गावचा रहिवासी आहे, माझी जमीन आहे, आज 15-15 हजार रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर, ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या। आणि मला विहीर खंडायची होती, मला शेतीला मला पाणी पाहिजे होतं, मला हिर खंडायची होती, मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव दिला नाही। नारायण श्यामगिरी गिरी, जे सरपंचाचा मुलगा, जे पूर्ण काम गावचा कारभार, गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो। मी सरपंच आहे स्वतः म्हणून, आणि मला त्या हरामखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही। ऐन टाइमला मी स्वतः माझ्या इचारा गावात द्यायला मी स्वतः माझ्या पैशानं 7 लाख रुपये आज शासन मागेल त्याला ही द्यायला तयार आहे।
मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे. या हरामखोरांनी मला ही दिली नाही. मी लोकांची शांत व्हा. तुमचे अश्रू, तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या देशाचा कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच ही बातमी आम्ही तिथपर्यंत नेऊ. तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखीन काय भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार सगळ्यात आहे. रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे. हे पहा व्हिडिओ, जवळपास 20,000 झाडं असेल, जाग्यावर वाळून गेले, त्याला कोणी पाणी टाकलं नाही आणि त्याचे पुरे बिल निघाले. तर मी हे असले प्रश्न उपस्थित केलो. गावात पाणी आले, हे पाईपलाईन आणली 20 लाख रुपयाची, 22 लाख रुपयाची पाईपलाईन आणली. 2 विहिरी आहेत. एका तरी नळाला 1 घंटा पाणी आले का विचारा तुम्ही. एक पाणी आलं नाही. 2 लाख रुपयाची पाईपलाईन वरून मोठ्या मंदिरापासून खाली आणली, त्याला सुद्धा एक मिनिट पाणी आलं नाही. कुठंच काही पाणी आलं नाही. असले मी प्रश्न एखादी वेळेस इथं उपस्थित केला आणि हे इथं हे बघा हे केलेलं आहे, पाणी फिल्टरच बसले. मी बा असं हे म्हणतल्यामुळे मला त्यानं ठराव दिला नाही. 15,000 रुपये प्रत्येकाकडून घेतले. कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार. मारायला 3,000 रुपये दिले. 2-4 वर्ष झाले. सरपंचाला दिले 5,000 रुपये. घरकुल हा नाही. सरपंचाचं नाव सरपंचाला दिले की सरपंचाच्या लेकराला दिले? लेकराला दिले. नाव काय? नारायण. नारायण. 5,000 दिले आणि संजूला 3,000 रुपये दिले 5 वर्षाखाली. घरकुल येते म्हणून आम्ही याजाला पैसे काढून दिले. आलं नाही का? आलं नाही घर. आम्ही पाण्यामध्ये हा पत्र फुटून पडला नाही तुमचा? पहिला हप्ता तरी पडला का? पडला नाही की घरच आलं नाही. घरकुल यादीमध्ये नाव आलंय तुमचं? नाव आलंय म्हणून. नाव आलं. नाव आलंय. नाव आलं. तुमचा पहिला हप्ता पडला नाही का? आणि ते कळू द्या आम्हाला. माझं नाव सुशीला बळीराम तारू आहे आणि आम्हाला घरकुल देतो म्हणून 3-4 वर्ष झालं पैसे घेतले. कोणी घेतलेत पैसे? संजू वाघमारे. बरं, संजय वाघमारेनं तुम्हाला घरकुल देतो म्हणून पैसे घेतले. ते काय आहे तिथं? ग्रामपंचायतला कोण आहेत ते? रोजगार सेवक. मग आता दुसरं तळ देतो म्हणून 10,000 रुपये घेतले. याज भरून आम्ही किती खोरी हो. ग्रामसेवकानं घेतले की नाही वाघमारे. कुणाचं नाव सांगून घेतले त्यांनी पैसे? मला पुढच्या लोकांना द्यायचं आपण. बरं. असं केल्यानं आम्ही कसं राहा. रोजगारचे आम्हाला पैसे नाही. आमचे कार्ड नेले, जॉब कार्ड नेले. हा आहे आम्हाला. आणि बायाला लोकांच्या माणसाला पैसे देऊन उचलायला होता त्यांनी. आमच्याला काहीच नाही. मग आता हे सरकारची योजना का नाही आम्हाला तुमचं घर झालंय का नाही आता? आमचं घर चला बघा तुम्ही. आमच्या पदरून पैसे गट उचलू घर केले. आणखीन झालं नाही आमचं घर. राहिलेले हप्ते देण्यासाठी काय म्हणतात ग्रामसेवक? राहायला आम्हाला हप्ताच आला नाही. आता येणार आहे म्हणाले. 5,000 रुपये नारायणने घेतले. 5 लोकांचे घेतले. आणखीन वाईटपणा गावामधला होईल की यायनं पैसे आम्हाला दिले ना असे म्हणून. नारायण कोण? सरपंच. पूर्ण नाव त्या नारायण? सरपंच असेल की आला असेल का आलता तर त्याने 5,000 रुपये घेतले बघा. 2-3 महिने आम्ही लोकांच्या याद्यानं पैसे काढून दिले. सरपंचाचा मुलगा आहे का नारायण? हा सरपंच बाईचा सरपंच आहे ना? मग आता घर तिथं आम्हाला घर काय पोट भराव का घर बांधायला होते काय? चला तिथं घर बघा किती आलाय घर. लोकांचे पैसे. माझं नाव दिगंबर आमदार जोगदोळे, डोलाराचे रहिवासी असून या गावामध्ये आज मी 40 वर्ष झालं राहतो. पण आम्हाला घरकुल नाही. आणि घरकुलासाठी गावातील जे नरेगाचा सेवक आहे, नाव सांगा. त्याचं नाव संजय गणपती वाघमारे. ग्रामपंचायत? ग्रामपंचायत तो रोजगार हमीचा सेवक आहे. त्याला आम्ही रुपये 25,000 दिलेत. देऊन 5 वर्ष झाले. त्यानं कुणाचं नाव सांगून पैसे? त्यानं ग्रामसेवकाला, समोरच्या साहेबाला, कोणता अधिकारी लोह्याचा आहे म्हणून मोठा, त्याला पैसे द्यायसाठी त्यानं पैसे घेतलेत माझ्याकडनं. आणि घरकुल मंजूर झाले म्हणून आम्ही घराचं बांधकाम चालू केलंय. बिल पडते म्हणले काल 5,000 नेलेत. आणि आता काय म्हणतो पैसे मागाय गेलं तर मारा करा अंगावर येते. काल मारामारी झाली. कोण? संजय गणपती वाघमारे, रोजगार सेवक. मारायला अंगावर येते. कशाचे पैसे काय आहे म्हणून धमकी देतो. आज काल एक सभा झाली होती, तो विचारलेला नाही म्हणतो. आता त्याच्यासाठी मला ते तहसीलदारावर एक अर्ज दिलोय. ते आहे तुमच्याकडे. ते साहेबांनी थोडं बघून आमचं हे करावं. मी डोलार गावचा रहिवासी असल्यामुळे काल मी माहितीचा अधिकार टाकलो होतो लोहा पंचायत समितीमध्ये. तर ते माहितीच्या अनुसार इथं सर देशपांडे सर आले. तर त्यांची काही चौकशी झाली नाही सर. ती चौकशी झाल्या ग्राम इथं सगळे व्यवस्थित असल्यामुळे सर त्यानं काय मारायची धमकी वगैरे त्यानं ते फेटाळून लावली सर सभा. आपल्या लोकशाही मार्गाने जे आपण बोलत होतो ते सगळ्या गावांचे मुद्दे मांडत होतो सर इथे येऊन. पण त्यानं ते मुद्दे न मांडू देता त्यानं इथं काय केलं सर, येऊन सगळ्यांना गावात सरपंच ग्रामसेवक हे त्यांची आधीच बोलणी झाली सर. या गावात आपण आल्या की आपण हे फेटाळून लावून देऊ सभा. तर हे
मग आमच्या सगळ्यांच्या घरच्याच्या सगळ्या आपल्या लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे सर हे तात्काळ त्यांची जीवाला धोका साहेब, तुम्ही जबाबदारीने वाक्य करताय. महाराष्ट्र हा. तुमचं बघताय सगळे. सत्य नेमकं म्हणजे जीवाला धोका म्हणजे नेमकं काय आणि कुणाकून कशासाठी? जीवाला धोका सर हे नारायण श्यामगिरी हे त्यांचा मुलगा असल्यामुळे ते आणि ग्रामसेवक मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. ग्रामसेवकाचं नाव मधुकर मोरे मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. शिव मॅडम कलेक्टर हे माझे सगळे माझ्या अंडरमध्ये राहतात. हे त्यांचं वक्तव्य आहे सर लॅपटॉप मध्ये बोलणं. मी म्हणलो सर बघून घ्या म्हणलो गावामध्ये सर सगळे मीडिया आले आपले सगळे लोकसंख्या आपल्या गावात आहे सर आणि कोणत्याच लोकांना कोणतेच हे भेटलं नाही सर लाभ घरकुलाचा लाभ नाही. ज्याचं घरकुल नाही त्याला 85,000 बिल पडलेले आहेत. आणि झाडं जे काल जे सभा झाली सर 4 दिवस जे आपल्याला ते 85,000चा काय विषय ते कळू द्या. ते 85 त्याच्या नमुना नंबर 8 नाही घर नाही त्या लोकांना त्यानं घर उचलून दिले त्याच्यावर बिल उचलले सर गावामध्ये. त्या उद्देशानं सर त्याची काही तात्काळ चौकशी झाली नाही आणि डुप्लिकेट सही करून कुणाची duplicate सही? ते आपल्या ग्रामसेवकाची ऑर्डर कोणी केली? शेवकांनी सर शेवकांनी करून येतच नाही आणि जे झाड जे सर आता काल जे इथला रोजगार सेवक आहे त्यांना काय म्हणले सर लोकांकडून जॉब कार्डासाठी 500 रुपये घेतले आणि आपलं जॉब एका नाही सर आणि ते झाडासाठी त्याने काय केलं सर काल चौकशीसाठी येणार आहेत म्हणून साहेब लोक बोलणे झाले 4 दिवसाच्या नंतर त्याने झाडं वगैरे आणले सर आणि झाडं लावण्याचा प्रयत्न चालू आहे सर. हे आमच्याकडे सगळं प्रूफ आहे सर. दादा नाव सांगा आणि तुमच्या या डोलारा ग्रामपंचायत समस्या काय आहेत? ग्रामसेवक असतील, सरपंच असेल, ग्रामपंचायतचा सेवक असेल, याबद्दल या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही ग्रामपंचायतचा काय सांगता? मी संतोष सांगत शिंदे गावातला रहिवासी डोलारा गावचा रहिवासी. या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर. कधी ग्रामसभा भरवली जात नाही. कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही. सरपंचाच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच सुद्धा म्हणजे कोणीच सेवक काम करत नाही तिथं व्यवस्थित. आणि 2005 पासून ही मनरेगा योजना चालू झाली. तर 2005 पासून इथं गावातले सर्व रहिवासी आहेत सर. सर्वांना विचारा एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मनरेगा योजनेचा? आणि केंद्र सरकारने या महाराष्ट्र सरकारचीच योजना उचललेली आहे. तरी पण महाराष्ट्रातल्या काही खेडेगावामध्ये असं काय होते मनरेगा योजनेचा 357 रुपये भत्ता भेटते, हप्ता भेटते, रोज भेटते. तर एकाला योजना भेटत नाही ती उपलब्ध नाही इथं गावामध्ये. तुम्ही याबद्दल काय ग्रामसेवकासोबत चर्चा रोजगार सर मी एक शिकणारा विद्यार्थी आहे त्यामुळे मी गावात जास्त करून राहतच नाही. पण चौकशी केल्याच्या अंती तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा फायदा भेटत नाही. तुमच्या गावचे तर मस्टर भरल्या जातात, तुमच्या गावचे पैसे उचलले जातात, मग ते कोणाचे मस्टर असतात? ते सर आता गावातले सेवकच करतात सर्व काम. भ्रष्टाचार चालू आहे सगळे. कोणती योजना तुम्हाला हे म्हणायचंय का जे लाभार्थी खरे रोजगाराला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार अशा लोकांचा मस्टर न भरता ते इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी जास्त आहेत जे सर्व्हिसवाले आहेत असे काही आहेत का सर त्याच्यामध्ये? जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात. स्वतःच्या एकाच कुटुंबाचे फॉर्म भरतात. त्याच्या घरी 10 लोक राहो 20 लोक राहो त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा. याला मान्यता ग्रामपंचायत देते? ग्रामसेवक सरपंच हे एकत्र मिळायच्या नंतर काय त्यांची वाटप काय कोणा माहिती 50-50 काय आहे की. आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार आहे काही जणाला घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं. कुठे पैसे वसुली करायचं कोण्या योजनेमध्ये आहे त्यांना सांगायला हवं. आता याने सुशिक्षण नाही याला शिकलेलं माहित नाही याला काय माहित नाही याला कोण देईल उचलून? सीताबाई शंकर सीताबाई तुम्ही इथं कशासाठी आल्या? मी इथंच रहिवासी आवतनावर बसला. तुम्हाला काय नाही काय पाहिजे सरपंचाकडून ग्राम? घर पाहिजे मला काय पाहिजे. तुमच्या घरात कोण कोण आहेत? दुसरे कोणी नाही मी एकलीच आहे. बरं बघा गावाला पुसा ढवात हाव की नाही. घर नाही घर तुम्हाला? बघा तुम्ही नाही जातीय बघा मी सांगेन. तुम्हाला दिलं नाही का? हा दिलं नाही देतोच म्हणतात देतो म्हणतात फुटा नेतात मी काही पैसा दिलो नाही कोणाला बाळगून करतो म्हणतात ढवातच बसला. रहिवासी इकडे ठावसाहेब माझ्या गावामध्ये रोजगार हमी जे आहे त्या रोजगार हमीमध्ये की झाडं लावण्याची आपले काय रोजगार म्हणजे काय असतं तुम्ही विचारा मला काय असतं? हो ना काय रोजगार काय रोजगार म्हणजे रोजगाराला रोजगार भेटण्यासाठी ठीक आहे. याच्या घरामधलीच माणसं आहेत की रोजगार याच्यामध्ये म्हणजे याच्या घरचे आज्या कोणता ते जाऊ कोणती ती भाऊ असे सगळे याच्या फील्डमधलीच माणसं आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यानेच रोजगार ते काय एक माणसाची हजेरी 4 माणसं टाकायचे
असे पैसे उचलून घ्यायचे, झाडाची लागवड नाही, काय बी नाही, असे याचा भ्रष्टाचार चालू आहे ते. रोजगार हमी लोक नाहीत, पण मस्टर काढून त्याने बिल हा, मस्टर भरपूर काढून उचललेले आहेत. बिल- झाड तर बघायला बी नाही. मस्टर काढून तर त्याची ही परंपराच झालेली आहे. हे आजपासून नाही, बऱ्याच दिवसापासून झालेलं आहे. पण असं कसं आहे, गोरगरीब आहे, यायला काय थोडं फिरून माहित नाही, काय नाही, कोणाला बोलावं, कोणाला उत्तर द्यावं, याचं काय बी नाही ना.